श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळ अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ 2025-26 B.Ed 105 डिजिटल टीचिंग स्किल लेसन इयत्ता 7वी विषय आहे भूगोल घटक आहे मानवी भूगोल उपघटक आहे कृषी तर माझे नाव आहे सायली सुरेश घारे गट क्रमांक 2 रोल नंबर 10 पाठ निरीक्षक प्राध्यापकाचे नाव प्राध्यापक शबाना मोकाशी नमस्कार बालमित्रांनो आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर गप्पा मारणार आहोत मित्रांनो मला सांगा माणसाला जगण्यासाठी कोणत्या गोष्टींची सर्वात जास्त गरज असते तर तुम्हाला या चित्रफितीमध्ये दिसतच असेल की मानवाच्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अन्न वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत यातील अन्न आणि वस्त्र या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण पूर्णपणे निसर्गावर आणि एका विशिष्ट क्षेत्रावर अवलंबून असतो तर ते क्षेत्र म्हणजे शेती आहे तर प्राचीन काळापासून माणूस आपली भूक भागवण्यासाठी निसर्गातून अन्न मिळवत आलेला आहे आणि त्यातूनच एका महान संस्कृतीचा उगम झालेला आहे तर सुरुवातीला आपण समजून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या भूगोल विषयातील मानवी भूगोल या विभागातील अत्यंत महत्वाचा धडा अभ्यासायला सुरुवात करणार आहोत आज आपल्या पाठाचे नाव आहे कृषी व कृषी संबंधित पूरक व्यवसाय आज आपण फक्त शेती म्हणजे काय हेच नाही तर शेतीला जोडून इतर कोणते व्यवसाय केले जातात याची सविस्तर माहिती घेणार आहोत तर सुरुवातीला आपण समजून घेऊया की कृषी म्हणजे नक्की काय तर सामान्यतः जमिनीची मशागत करून पीक घेणे म्हणजे आपण शेती किंवा कृषी म्हणतो पण कृषीची व्याप्ती मोठी आहे अन्नासाठी धान्य कडधान्य पिकवणे उद्योगांसाठी कापूस किंवा ऊसासारखा कच्चा माल तयार करणे म्हणजेच कृषी होय कृषी हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे कारण आजही बहुतांश लोक रोजगारासाठी यावर अवलंबून आहेत तर आपल्या या भारत देशामध्ये कृषीला खूप महत्वाचे मोल प्राप्त झालेले आहे जर माणसाने किंवा शेतकरीने अन्नच पिकवले नाही तर पूर्ण देशाला याचा चटका लागू शकतो कारण आजकाल कोणी शेती करायला मागत नाही प्रत्येक जण म्हणतो की मला नोकरी करायची 8 तास काम करायचे पैसे कमवायचे पण जर शेतकऱ्याने अन्नच पिकवलं नाही काही शेतामध्ये पेरणीच केली नाही तर माणसाला खाण्यासाठी अन्न देखील मिळणार नाही तर शेती हा मानवाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा व्यवसाय आहे पशुपालन तर पशुपालन म्हणजे काय तर शेती करत असताना शेतकरी फक्त पिकेच घेत नाही तर त्याला जोड म्हणून पशुपालन हा व्यवसाय सुद्धा करत असतो पशुपालन म्हणजे काय तर विविध पाळीव प्राण्यांचे संगोपन करणे गाई म्हैस कुत्रा यांसारख्या प्राण्यांपासून गाई म्हशी यासारख्या प्राण्यांपासून आपल्याला दूध मिळते जे आपल्या आरोग्यासाठी उत्तम असते तसेच कुत्रा याची जर आपण राखण केली तर तो आपल्या घराचे रक्षण करतो अ, कुत्रा आपल्या घराचे रक्षण करत असतो तर जे आपल्या आरोग्यासाठी उत्तम असते या जोड व्यवसायामुळे शेतकऱ्याला शेतीवर अवलंबून न राहता अतिरिक्त उत्पन्न हे मिळत असते तर शेतीसाठी आवश्यक असणारा घटक कोणता तर तुम्हाला या चित्रफितीमध्ये दिसत असेल एक बैलगाडी दोन बैलांची जोडी आहे तर आता आपण अशा एका घटकाबद्दल बोलूया ज्याला शेतकऱ्याचा खरा मित्र म्हटले जाते तर तो म्हणजे बैल तंत्रज्ञान कितीही पुढे गेले असले तरी आजही भारतीय शेतीमध्ये बैलांचे महत्व अनन्यसाधारण आहे नांगरी पेरणी कोळपणी यांसारख्या कष्टाच्या कामात बैल शेतकऱ्याला साथ देत असतो
तसेच शेतीतील माल बाजारपेठेपर्यंत नेण्यासाठी किंवा कच्चा माल वाहून नेण्यासाठी बैलगाडी हे आजही ग्रामीण भागातील स्वस्त आणि खात्रीशीर वाहतुकीचे साधन मानले जाते. तसेच ऊस ऊस तोडणीसाठी देखील अ, ऊस तोडणी झाल्यानंतर अ, बैलगाड्यांमध्ये भरून ऊस हा ह्याच्या कंपनीपर्यंत नेण्याचे काम देखील केले जाते. तर बैलगाडी ही आपल्यासाठी ग्रामीण भागामध्ये वाहतुकीचे साधन म्हणून ओळखले जाते. तर पुढचा व्यवसाय आहे कृषीसाठी पूरक हा शेळी व मेंढी पालन. तर कृषीपूरक व्यवसायातील पुढचा महत्वाचा टप्पा म्हणजे शेळी आणि मेंढी पालन. ज्या भागामध्ये पाऊस कमी असतो किंवा डोंगराळ भाग असतो, तिथे हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. शेळीला गरिबाची गाय असेही म्हणतात, कारण तिच्यापासून दूध आणि मांस मिळते. तसेच मेंढ्यांपासून आपल्याला लोकर मिळते, ज्याचा उपयोग उबदार कपडे बनवण्यासाठी होतो. हा कमी खर्चात जास्त नफा देणारा व्यवसाय आहे. तर पुढचा घटक आहे आपला कुक्कुटपालन. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या परिसरात कोंबड्या पाहिल्या असतीलच. याला शास्त्रीय भाषेत कुक्कुटपालन असे म्हणतात. अंडी आणि मांस या दोन प्रमुख गरजा पूर्ण करण्यासाठी कोंबड्या पाळल्या जातात. हा व्यवसाय घराच्या परसदारी किंवा मोठ्या स्तरावर पोल्ट्री फार्म मध्ये सुद्धा केला जातो. शेतीला पूरक म्हणून हा एक उत्तम व्यवसाय आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कृषी म्हणजे काय आणि शेतीला पूरक असणारे विविध व्यवसाय जसे की पशुपालन, शेळी, मेंढीपालन आणि कुक्कुटपालन यांची सविस्तर माहिती घेतलेली आहे. तसेच शेतीमधील बैलाचे महत्त्व जाणून घेतलेले आहे. मला खात्री आहे की तुम्हाला हा भाग नीट समजला असेल. पुढील तासाला आपण कृषी क्षेत्रातील आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजेच मत्स्यपालन या विषयाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत आज शिकवलेल्या भागाचे वाचन करा. धन्यवाद.